प्रमोद आंबेकर सरांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं ओपनिंग रिमार्क्स द्यावेत. सन्माननीय व्यासपीठ, त्यानंतर मानवी हक्क आयोगाचे इथे जे कार्यकर्ते आहेत, विशेष करून कारण या नवीन कायद्याच्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधणं फार आवश्यक आहे. कारण जवळपास मागील 2-3 महिन्यापासून वी आर वर्किंग ऑन दिस, आणि या कामामध्ये या नवीन अमेंडमेंटनुसार काय काय अडचणी येणार, काय नाही, यावर आमचं काम चालू आहे. सध्या काही ठिकाणी लेक्चर्सही होतात आणि तुझ्या टाळ्या वाजवण्यात हरकत नाही. आमचे गुंजीकर मला सहकार्य करतात त्याच्यामध्ये, या सर्व कामामध्ये आमचं काम चालू आहे. सारखे ईमेल येत असतात, हे येत असतात. आत्ताच अमितेश कुमार यांनी सांगितलं की कायदा, आता नवीन आलेला कायदा न्यू बॉटल ओल्ड वाईन, एव्हिडन्स ॲक्टच्या बाबतीमध्ये आय ॲग्री, तसंच आहे. बिकॉज इंडियन एव्हिडन्स ॲक्ट वॉज परफेक्ट. इट वॉज ड्राफ्टेड बाय स्टीफन, इट वॉज परफेक्ट. त्यामुळे काही थोड्याफार अमेंडमेंट इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्सच्या बाबतीमध्ये जर सोडल्या, बाकी आय ॲग्री, त्या जसाच्या तसाच कायदा आहे. तर त्यामध्ये काही फारसा बदल केला नाही आणि ते अतिशय चांगलं केलं. फक्त नाव बदललं त्याचं, बाकी तोच कायदा आहे. त्यानंतर एक मी सांगू इच्छितो, एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. लेट 9 कल्प्रिट्स बी गो स्कॉट फ्री, बट 1 इनोसंट शुड नॉट बी हँग्ड. 9 अपराधी सुटलेत चालते, परंतु एक इनोसंट माणसाला फासावर जाऊ नये. काही दिवसानंतर एकानं भाषणात सांगितलं की 99 सुटले तर चालतील, परंतु एक फासावर जाऊ नये. आज आपल्या पीपीने सांगितलं की 999 सुटलेत चालतील. हा 9चा आकडा प्रत्येक वेळेला ॲड होतो. मूळ जे जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं, त्यामध्ये 10 पैकी 9 असा आकडा आहे. असू द्या, आपण प्रिन्सिपली घेऊ. आज आपण सत्कार केला, अतिशय स्तुत्य गोष्ट आहे. 100 लाईफ इम्प्रिझनमेंट ही स्तुत्य घटना आहे. आम्ही पुष्कळ प्रकरणामध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट दिल्या, काही प्रकरणामध्ये फाशीची शिक्षासुद्धा दिली. तरी मला वाटतं आपल्याकडे कन्व्हिक्शन रेट काय आहे सर तुमच्याकडे? अबोव 60 आहे का? तर लॉंग बॅक इट वॉज 8%, लॅट वॉज इन्क्रीज टू नाव जस्ट CP अमितेश कुमार स्टेटेड दॅट इट इज नियरिंग 40 or 45. जवळपास 50च्या जवळपास आलेलं आहे. सर्वसाधारणपणे ज्यावेळेला कायदा करतो आपण, तो कायदा करण्याचं कारण काय असतं? कायदा करण्याचं प्रमुख कारण असतं की पहिल्या कायद्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, काही चूक आहे का, काही अनावश्यक बाबी आहेत का. आणि दुसरा प्रकार म्हणजे सामाजिक गरज, सोशल नीड, या 2 गोष्टीसाठी कायदा तयार करण्यात येतो. इट इज व्हेरी डिफिकल्ट टास्क. अगोदर ज्यावेळी कायदा तयार करत असत, त्याची एक लेजिस्लेशन ड्राफ्टिंगची एक प्रोसिजर आहे. ती अगोदर लेजिस्लेचरमध्ये ती चर्चेला जात असे. आज तसं काही राहिलं नाही. आज ज्या वेळेला कायदा तयार होतो, त्यावेळी फक्त एखादं हे होतं, बाकीचे बाय रेजिंग हँड्स, कुणीही MP हे फारसा अभ्यास करत नाहीत त्यामध्ये, आणि ते मंजूर होऊन जातं. आता या कायद्याचे फायदे तोटे, याचा न्यायालयीन पद्धतीवर होणारा परिणाम, असं काही नाही की सगळं आलबेल आहे, कायदा नवीन झाला, उद्यापासून सगळं सुरळीत होणार, असं नाही. 1 तारखेपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि या 1 महिन्यामध्ये असं आढळून आलं की काही लाख प्रकरणं 1 वर्ष मागे गेली.
1 वर्ष मागे गेली. कायदा स्तुत्य आहे असं होणार, कारण कायदा ज्यावेळेला तयार करायचा आहे त्यावेळी आपल्याला आजची परिस्थिती पाहता येत नाही, 50 वर्षापर्यंतची परिस्थिती पाहावी लागते. ज्यावेळी कायद्यामध्ये बदल केला, प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये अगोदर प्रोसिजर अशी होती, उदाहरणार्थ 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, त्यामध्ये फिर्याद दाखल केली की इश्यू प्रोसेसचा ऑर्डर होत असेल 15-20 दिवसामध्ये तो आरोपी हजर होत असेल. आता ते राहिलं नाही. आता आरोपीला नोटीस जाणार आहे पहिल्यांदा. आता मला माहीत नाही, पण इथं कोणी सांगू शकेल किती प्रकरणामध्ये नोटीस इश्यू झाले असतील? हजारो प्रकरणामध्ये झाले असतील. म्हणजे ते मागे गेले तेवढ्या केसेस. परंतु त्यामुळं कायदा कारण कसं काय झालं, आता बऱ्याच यामध्ये बरेचसे डिस्ट्रिक्ट जजेस हे थोडासा वादग्रस्त मुद्दा आहे की ही अमेंडमेंट जी आहे ती प्रॉस्पेक्टिव्ह आहे का रेट्रोस्पेक्टिव्ह आहे, हा फार मोठा वाद सध्या चाललेला आहे. काही ठिकाणी वर्कशॉप झाले आणि त्याच्यामध्ये फायटिंग दिलं की हा कायदा ज्या दिवशीपासून अस्तित्वात आला त्याचा इफेक्ट त्या दिवशीपासून सुरू होईल. प्रत्यक्षात तसं नसतं. प्रोसिजर कायदा जो आहे त्याला रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट असतो. त्यामुळे जरी प्रकरण जुनं दाखल झालं असेल तरी त्याच्यावर आजची लागू शकतात. जोपर्यंत सबस्टँटिव्ह राईट एखादा कायदा निर्माण करत असेल तरच फक्त त्याला प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट द्यायचा असतो, आणि प्रोसिजर कायद्याच्या बाबतीमध्ये इट हॅज गॉट रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. त्यामुळे हा प्रश्न माझ्या मते तरी असा त्याचं उत्तर असायला पाहिजे. अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची म्हणजे हा कायदा अस्तित्वात आला, काही त्रुटी आम्हाला दिसतात त्यामध्ये. आम्ही आशावादी आहोत. का? कारण हे जे प्रोसिजर ॲक्ट आहेत हे कन्करंट लिस्टमध्ये मोडतात, घटनेच्या कन्करंट लिस्टमध्ये मोडत असल्यामुळं अजून स्टेट गव्हर्नमेंटलासुद्धा अधिकार आहेत त्यामध्ये थोडेसे बदल करण्याचे, त्यामध्ये अजून ॲडिशन करण्याचे. आपल्याला महाराष्ट्र सरकार ते करणार, प्रश्नच नाही. काही दिवसानंतर काही त्यामध्ये सजेशन्स येतील. आता हा कायदा 1 तारखेपासून अस्तित्वात आला, अजून एक 5 महिने थांबा, तुम्हाला असं आढळेल की किमान 100 रिट प्रोसिडिंग्स कोर्टामध्ये दाखल होतील. कायद्याचा उद्देश काय होता? कन्व्हिक्शन रेट वाढवणे. कन्व्हिक्शन रेट वाढवताना आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विचार करायला पाहिजे. सर्व जगामध्ये सगळ्यात जास्त कन्व्हिक्शन रेट कुठं आहे? जपानमध्ये आहे, 98.9. 98.9 कन्व्हिक्शन रेट का आहे? याला उत्तर असं आहे की कॅल्क्युलेशन वेगळं आहे. कन्व्हिक्शन रेटचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. ते कॅल्क्युलेशन काय आहे? 100 केसेस दाखल झाल्या पोलिसाकडे, त्यामध्ये 60% केसेस सरकारी वकील रिजेक्ट करतात. जोपर्यंत त्या केसमध्ये फुल्ली सॅटिस्फाय ते होत नाहीत की ही केस कोर्टात जाण्याच्या लायक आहे आणि ही केस कोर्टात गेली तर यामध्ये 99% कन्व्हिक्शन होण्याची शक्यता आहे, शिक्षा होण्याची शक्यता आहे, तरच ती केस न्यायालयात जाते. नाही, सरकारी वकिलांना असं आढळलं की या केसमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत, आपल्याकडे पद्धत कशी आहे, चार्जशीट आली कोर्टात दाखल करून टाका. तसं जपानमध्ये नाही. जपानमध्ये सरकारी वकिलांचं इन्व्हेस्टिगेशनपासून लक्ष असतं, आणि जर इन्व्हेस्टिगेशन अपुरं असेल तर ते काय करतील? सस्पेंड करतील. फायलिंग ऑफ चार्जशीट इज सस्पेंडेड. काही दिवस पुन्हा देण्यात येतात, 1-2 महिने. त्यानंतर त्यांना असं आढळलं की आता ते थोडीशी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, तर मग डेफर्ड करतील. आणि त्यांना जर असं आढळलं की यामध्ये काही बदल झालेला नाही, मेरिट एवढं नाही केसमध्ये, तर ते ड्रॉप करण्याचे अधिकार प्रॉसिक्युटरला आहेत. प्रॉसिक्युटिंग विंग एवढी सशक्त आहे जपानमध्ये की ते अलाउडच करत नाहीत. किंवा एखादी केस दाखल झाली,
जर त्यामधनं असं वाटतं असेल की हे मोठा ऑफेन्स सिद्ध होत नाही, छोटा ऑफेन्स असू शकतो, तर ती केस खालच्या कोर्टाकडे त्या ऑफेन्सकरता पाठवली जाते. ही एक पद्धत आहे. याला काय म्हणतात, आपण काय म्हणतो, लो कन्व्हिक्शन रेट. तिथे काय आहे, लो प्रॉसिक्युशन रेट. लो प्रॉसिक्युशन रेट, कमीत कमी केसेस कोर्टापर्यंत जाईल. ज्या केसमध्ये फुल मेरिट आहे त्याच केसेस कोर्टामध्ये जातील, अन्यथा नाही. ही काळजी यावेळी या संहितेमध्ये घेतल्या गेलेली आहे. असे काही प्रोव्हिजन्स या कायद्यामध्ये आढळतात की जे लो प्रॉसिक्युशन रेट, उदाहरणार्थ प्रायव्हेट कंप्लेंटचं प्रमाण कमी होईल. आणि जे कायदे आहेत त्याची तरी आपण पुरेशी अंमलबजावणी करतो का, हा प्रश्न आहे. वकील साहेब, मी तुम्हाला सरकारी वकील साहेब विचारतो, दाखल झाल्यानंतर डिस्चार्जची एक प्रोव्हिजन आहे, तिथेच आपलं हे करता येतं, पुढे 5 वर्ष पुढे जायची गरज नाही. पुरेसं मटेरियल नसेल ते डिस्चार्ज करता येतं. त्यानंतर प्रॉसिक्युशन एव्हिडन्स पुरेसा नसेल तिथे तुम्हाला ॲक्विट करता येतं. हे ॲक्विटल केव्हा करता येतं, केस सुरू होण्याच्या पूर्वी. केस सुरू होण्याच्या पूर्वी आपल्याकडे डिस्चार्जला कोणी जात नाही, तिथेही क्लोज होत नाही, आणि पूर्ण ट्रायलच्या अंती न्यायाधीश निर्णय देतो की ॲक्विटल. म्हणजे 6 ते 8 महिन्याची मेहनत फुकट जाण्याची पद्धत आपल्याला लागलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रॉसिक्युशन आता प्रॉसिक्युशन इन्सिस्ट करणार नाही का, बिकॉज दे आर इंटरेस्टेड इन कन्व्हिक्शन. पण प्रॉसिक्युशन हे दे आर पब्लिक प्रॉसिक्युटर्स, दे आर नॉट पोलीस प्रॉसिक्युटर्स. हे पब्लिकचे वकील आहेत. त्यामुळे त्यांना जर असं अर्थात आपल्याकडे हे असं होणं इतक्या शक्य नाही, कारण तक्रारी वाढणार, हे वाढणार, ते वाढणार, बरंच काही होऊ शकतं. परंतु कायद्याची जी अंमलबजावणी, कायदा कितीही इफेक्टिव्ह असला तरी पण त्याची अंमलबजावणी जर बरोबर झाली नाही त्याला काही फारसा अर्थ नाही. आता एक पिरियड आखून दिलेला आहे, चार्ज फ्रेम करण्यासाठी इतके दिवस, 90 दिवस का, 90 दिवस, की फ्रॉम फर्स्ट हिअरिंग 90 days लिमिटेशन, चार्ज मस्ट बी फ्रेम्ड विदिन 90 days. मी एका न्यायाधीशाला विचारलं शक्य आहे का. त्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं ऑलरेडी डायरेक्शन्स दिलेले आहेत की फर्स्ट डिसाईड 10 years old मॅटर, देन अंडर ट्रायल प्रिझनर्स मॅटर. जे लोक जेलमध्ये आहेत पडले तर अंडर ट्रायल, ज्यांना बेल झालेली नाही, त्यांची प्रकरणं पहिल्यांदा सोडवायची आहेत. मग आता ही जी 90 दिवसाची डेडलाईन दिलेली आहे चार्ज फ्रेम करण्यासाठी, ती नजीकच्या काळात पाळल्या जाईल याची सुतराम शक्यता नाही. जरी त्यामध्ये मॅन्डेटरी केलेलं आहे, शक्यच नाही. मग प्रश्न असा आहे की जे शक्य नाही ते जर तुम्ही कायद्यामध्ये टाकलं त्याचा फारसा उपयोग होत नाही. ही बाब रुजली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आणि तुम्ही कायदे करून न्यायाधीशावर बंधनकारक केलं, सरकारी वकिलावर बंधनकारक केले, त्याचा काय उपयोग आहे. त्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे. अजून बोलण्यासारखं बरंच आहे, 1 घंटा लागू शकतो. फक्त शेवटी आता ह्युमन राईट कमिशनवाल्यासाठी सांगतो, तुम्ही 150 सेक्शनचा अभ्यास करा. ह्युमन राईटवाले त्याचे तर रीट होणारच आहे, कित्येक रीट होणार 150च्या केसमध्ये. सेडिशन हा कायदा होता, सेक्शन 124A. आता नाव इट इज रिप्लेस बाय 150. आणि so far as my knowledge and my practice in this legal fraternity since last 35 years, मला असं वाटतं की नजीकच्या काळामध्ये हे स्ट्रक डाऊन होईल. हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट हे स्ट्रक डाऊन करेल. हे सेशन आपलं इंटरॅक्टिव्ह आहे, त्यामुळे आपला फारसा. आणि दुसरे म्हणजे ऑडियन्सबद्दल मला माहीत नाही की ऑडियन्स हे वकील आहेत का, काही न्यायाधीश आहेत का, काही विद्यार्थी आहेत, हे माहिती असलेले आहेत. कारण हे काही लेक्चर नाही, हे काही ठराविक विषय समजून सांगायचं नाही की अगोदर कोणता कायदा होता, नंतर कोणता कायदा आला, हे आपल्याला काही समजून सांगायचं नाही. परंतु लो कन्व्हिक्शन रेट हे वाढेल. लो कन्व्हिक्शन रेट हे निश्चितपणे इम्प्रूव्ह होईल.
याची मला खात्री आहे, कारण हे जे प्रोव्हिजन्स टाकले त्यानंतर आता जे आता आपल्या CP साहेबांनी सांगितलं की बा इलेक्ट्रॉनिक मोड समन्स सर्व्हिस करण्यासाठी अगोदर 6-6 महिने जात होते. आता सर्व्हिस तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व्हिस करता येईल, ईमेलवर सर्व्हिस करता येईल, काही करता येईल. FIR तुम्हाला ईमेलवर दाखल करता येईल, FIR ईमेलवर दाखल करेल, FIR टेलिफोनवर दाखल करता येईल, तुम्हाला आता 0 नंबर FIR दाखल करता येईल, ते होईल. त्यामुळे पुष्कळसे कायदे हे सुरळीत कामकाज सुरळीत होण्यासाठी आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी योग्य होईल का हे महत्त्वाचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 परत ज्यावेळेला आपल्या घटना समितीनं आपली घटना सुपूर्द केली आपल्याला, त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले घटना कितीही चांगली असली तरी ती कुणाच्या हातात पडते हे महत्त्वाचं आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची हे महत्त्वाचं आहे. त्याची अंमलबजावणी जर बरोबर झाली नाही तर ती घटना व्यर्थ ठरेल, किंवा एखादी वाईट घटना जरी असेल परंतु त्याची अंमलबजावणी करणारे जर फार चांगले असतील तर ती घटना आदर्श होईल. तसंच हे सुद्धा आहे, नुसतंच कायदे करून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी. आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायची असेल तर ती स्टेक होल्डर्स आहेत. आता तिथे स्टेक होल्डर कोण आहेत? पोलीस आहेत, न्यायाधीश आहेत, सरकारी वकील आहेत आणि लिटिगंट आहेत. तर या सर्वांनी या कायद्यात समजून घेतला पाहिजे. अशी जास्तीत जास्त वर्कशॉप्स व्हायला हवी, सेमिनार्स व्हायला हवी, पॅनल डिस्कशन्स व्हायला हवीत, तर आपणाला हे कळून येईल. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु मला वाटतं आय हॅव ओव्हरशॉट द टाईम, फॉर हां. तर हे एक आहे, त्यांनी म्हणलं मला 5 मिनटं अजून दिलेले आहेत, तर ठीक आहे. आपण नाव बदलली कायद्याची, आपण कायद्याची नाव बदलली. आज मला निश्चित आठवत नाही, परंतु कुणीतरी मला सांगू शकेल कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट, एक 348 किंवा असा कोणता तरी एक असा आहे की ज्यावेळी आपण हे ब्रिटिशांनी संमत केलेले कायदे ज्यावेळेला आपण अंगीकारले, ॲक्सेप्ट केले, हे सगळे एव्हिडन्स ॲक्ट वगैरे सर्व ॲक्ट, कारण स्वातंत्र्यपूर्वीचे कायदे आहेत. मग आपण घटनेमध्ये कलम टाकून दिली की सगळे कायदे जशाच्या तसे आम्ही ॲक्सेप्ट करतो. पण ॲक्सेप्ट करताना त्यामध्येच एक सबसेक्शन असं आहे की हे सर्व कायदे इंग्लिशमध्ये असले पाहिजेत. मग आता ही एक अडचण येणार आहे, ही एक अडचण येणार आहे. आणि त्या बाबतीमध्ये केरळामध्ये एग्रीड झालेलं आहे, केरळामध्ये की हे जे नाव बदल झालेलं आहे हे नाव हिंदी नाव आहे. त्या अनुषंगानं घटनेमध्ये बदल झालेला आहे का हे पाहायला पाहिजे. तसं झालेलं दिसत नाही. त्यामुळे या बाबी हळूहळू चर्चेले जाणार आहेत, हायकोर्टामध्ये जाणार आहेत, आणि जवळपास आता पुढचे 6 महिने ते 1 वर्ष आपण आज या कायद्याच्या यशाबद्दल किंवा अपयशाबद्दल आज बोलणं इट विल बी टू अर्ली टू कॉमेंट. परंतु हळूहळू या कायद्याची अंमलबजावणी कशी होते, पोलीस लोक किती इफेक्टिव्हली का, पोलिसांना आता वाईट अधिकार दिलेले आहेत, पोलिसांना वाईट अधिकार दिले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी करण्यात आलेली आहे की अगोदर आम्ही काम करत होतो ॲब्स्कॉन्डिंग ॲक्यूज असं की आम्हाला काहीच करता येत नव्हतं, ॲब्स्कॉन्डिंग ॲक्यूज असं. आता त्यांनी काय केलं आहे, ॲब्स्कॉन्डिंग ॲक्यूज जरी असेल तरी आता त्या सरकारी वकिलांनी ते प्रोव्हिजन दाखवलं, मी काही रिपीट करत नाही, परंतु ते तुम्हाला ट्राय करता येईल. परंतु त्यामध्ये अजून एक मेक मला अशी दिसते सरकारी वकील साहेब, आफ्टर फ्रेमिंग ऑफ चार्ज येते, आणि जर तो पहिल्यापासूनच बेपत्ता असेल तर काय करायचं. असं काहीतरी डिव्हाइस शोधून काढला की दाऊद इब्राहिमच्या विरुद्ध आपल्याकडे चार्जशीट दाखल करता आली पाहिजे आणि ती आपल्याला चालवता आली पाहिजे. जे पहिलेपासूनच ॲब्स्कॉन्डिंग आहेत त्यांच्याविरुद्ध आपल्याला जजमेंट देता आलं पाहिजे, असं हे केलं पाहिजे. आणि अजून एक मला असं वाटतं की 313 स्टेटमेंट, 313 स्टेटमेंट, इट वॉज वेस्ट ऑफ टाईम ऑफ द कोर्ट. ज्यावेळी एखादा आरोपी कोर्टामध्ये येतो, 6 वर्ष ट्रायल्स झालं, सजेशन्स दिले असतात, त्याला सगळं एव्हिडन्स माहीत असतो, पुन्हा प्रत्येक ॲडव्हर्स इन्फ्लुअन्स त्याच्यावर ठेवण्याची गरज काय. मल्लिमत कमिटी रिपोर्टमध्ये याचा विचार झाला होता आणि केंद्र शासनाला सूचित करण्यात आलं होतं की 313 स्टेटमेंट घेण्याची गरज नाही, कारण आरोपीला सगळंच माहीत आहे, पुन्हा त्याला हे एवढं कशाला जगायचं. परंतु त्याचा विचार इथे झालेला दिसत नाही. परंतु ठीक आहे, हे आपल्याला मी जे सांगितलं की ही कन्करंट लिस्ट आहे, स्टेट गव्हर्नमेंटलासुद्धा अधिकार आहेत, त्यामुळे आपण पाहूया नजीकच्या काळामध्ये असेही बदल घडतील. आता मला वाटतं मी जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्या काही शंका असतील आणि आपल्या शंकाही विचारा, आम्ही ते आपले लोक आहेत ते त्याला उत्तर देतील. धन्यवाद.